अध्याय 18 त्यामध्ये हनुमंत आणि अर्जुनाचा संवाद आणि त्या ठिकाणी अर्जुनाच्या हृदयाची दिलेली कबुली. ज्ञानानंतर अर्जुन आपल्या महिमेत होता. ज्ञानसिद्धी म्हणतात त्याला, योगी म्हणतात किंवा महात्मा. म्हणजे तो महान बनला. आता ज्ञानानं वृत्ती महान होते आणि अज्ञानानं वृत्ती घाण होते, मलिन दोषयुक्त आहेच आहे. पुन्हा आपण त्याला जास्त घाण करतो व्यवहारात नेऊन देहाचा संबंधात ठेवून त्या वृत्तीला माझं आणि मी हेच कळतं. तिथं फक्त दुःख मिळतं. जेव्हा मी आणि माझं वृत्ती टाकून देते, ज्ञानाच्या द्वारात जाते, आत्मचिंतनानं, अशा माऊलीच्या बोधानं ती ज्ञानाकडे जाते, नाम भगवंताकडे. म्हणजे जेव्हा आत्मचिंतन होतं ना, हृदयात येतं, तेच गीतेचं ज्ञान ओवीच्या द्वारे हृदयाला स्पर्श करतं. तर उत्कर्ष ज्ञानाचा होतो. अवस्था सुखाची येते नाही होती. आणि त्या ठिकाणी सगळे भाव बदलतात. ते कसं बरं? तर जेव्हा अज्ञान होतं, हे चिंतन नव्हतं, बोध नव्हता, वेद नव्हता, गीतेचं चिंतन मनाला कळत नव्हतं, आणि अंतःकरण त्याचा बदल नव्हता. म्हणजे जसं पाण्यात वाळू टाकली, वाळू आणि पाणी एकत्र होत नाही. वाळूच्या ठिकाणी वाळू, पाण्याच्या ठिकाणी पाणी. पण पाण्यात साखर टाकली तर ती साखर पाण्यामध्ये विघडली, तर त्याची गोडी तिनं पाण्याला दिली. तसं गुरुनं बोध दिला, त्याचं सुख त्यानं अंतःकरणाला दिलं गुरुनं. आत्मसुख म्हणतात, खरं सुख म्हणतात, नित्य सुख म्हणतात, अमर सुख म्हणतात. ते सुख बुद्धीत आलं. साखराची गोडी पाण्यात गेली, आत्मचिंतन बुद्धीत गेलं, परमभाव जागा झाला, आणि तेव्हा जीवात्मा परमात्मा झाला. मग व्यवहारातून तो अलग झाला, दुःखातून तो अलिप्त झाला, भगवंताशी समरस झाला, आणि सदा तो चिदाकार बनला, नको देहाकार. ही अवस्था अर्जुनाची आहे. समजलं का नाही? हो माऊली. इथपर्यंत येऊन पोहोचले अर्जुन. अनंत त्यांना देहावर आणलं देवानं. कारण पुढच्या वयावर राहिल्या तर 2, 250, 300. आणि विचारलं की तुला कर्म अकर्म तुझ्यापाशी आहेत का? कोण आहे? तू कशाला पाहतो? मला का कर्म अकर्माला कुणाला पाहतो? अर्जुनाला हसू येतं. देवा, तू मला विचारतो, तू सर्वज्ञ आहेस, तुझ्यापाशी मी हे तुला माहितीये, मी देहात नाही हे तुला कळते, आणि तू मला विचारतो तू कर्म अकर्माला पाहतोस का? अर्जुनाला आश्चर्य वाटलं. पण भगवंतानं उत्तर दिलं की मला माहिती तू माझ्यापाशी येस आहे, पण प्रश्नाच्या निमित्ताने तुला देहावर आणायचं होतं. कळालं गूढ रहस्य काय देवाचं ते? हो. कारण त्यांना भगवंताच्या बुद्धीचा संगम झाला होता. अर्जुनाच्या संगम उपाधीचा नसतो, ते मूर्ख लोकांना कळत नाही. बुद्धीचा संगम जेव्हा परमात्म्याशी होतो, तर बुद्धी उत्पन्न होती,
उपाधीला सोडून उपाधी रहित त्याला म्हणतात उपहित. कळत नाही आपल्याला, काहीच कळत नाही. कारण कळून घ्यायचं पण आपण दक्षता ठेवत नाही. काय कळावं आणि काय कळू नये. संसार कळायला दुःख होतं, परमात्मा कळायला सुख होतं, पण जास्त कळणं संसाराचं असतं, ते दुःख देतं. खरंय. आणि आम्हाला कळत नाही, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला अनुवाद येत नाही, हा दोष आमचा नाही. आमचा नाही माऊली, आमचा आहे. काय येत नाही ह्याच्या बुडाशी कुणी जातच नाही. का बरं तुम्हाला खोकला का जात नाही? एक औषधे 10 पेशंट बरं झाले, 20 पेशंट लोळायले खोकल्यात, तर 20 पेशंट न पथ्य केलं नाही, 10 न पथ्य केलं, खोकला गेला, त्यांचा वाढला. खरंय माऊली. तुम्ही जर पथ्य नाही करत, श्रवण हृदयात नाही ठेवत, चित्तात नाही त्याला एकरूप करत, तोपर्यंत ज्ञानाचा मार्ग परिपूर्ण नाही आणि तुमच्या अधोगती संपत नाही. म्हणजे अधपतन होतं, बुद्धी देहाकडे येते, सुख दुःखात राहते आणि आक्रोश करते. जीवन विष तुललं होतं, नको वाटतं जगायला, पण ते सहन होत नाही. मग काय होतं? हे तर तुमच्या चुकीनं होतं. कारण तुम्हाला परमार्थ झेपत नाही, संत मिळत नाही, ग्रंथ कळत नाही, बोध हाबत नाही आणि वृत्ती ईश्वराला चिटकत नाही, भटकती, अटकती, तरसती, व्याकुळ होती, नंतर आत्महत्या होती. काय कळलं? हो माऊली. वृत्ती का भटकती? ती कुठं अडकती? देहात का अडकती? त्याला का चिटकती? विषयात का भटकती? जगाला का पाहती? जी वस्तू नाही त्याला का पाहती? जी सुख नाही तिथं का जाती? जी तुझं नाही त्याला का धरती? जे तुझं रूप आहे तिथून का सरकती? सांगा हे 4 वाक्य वृत्तीचे. थांबते मी. सांगा पटापटा. अरे श्रवण चित्तात नाही ठेवतं तेव्हा बुद्धी हाहाकार करती, वृत्ती ईश्वराला चिटकत नाही तेव्हा बुद्धी व्याकुळ होती, अटकत नाही, भटकत नाही, विषयात का भटकती, जे सुख देत नाही तिथे का जाती, जे तुझं नाही त्याला माझं म्हण. मी शेवटचं थांबा संध्या, शेवटचे वाक्य बोलले तुम्ही महा का चालले? थांबा थोडस, ऐका दुसऱ्यांचं. मी तुम्हाला शेवटी विचारले ना वाक्य 4 काय ते 4 वाक्य सांगा. आज प्रेरणा नाही का? हॅलो, नाही हे दिसते माऊली. एक वाक्य सांगा. आज भाभी पण नाही का? ती मन तर ते का भोगत? तर त्याला ते ईश्वरापाशी थांबता येत नाही. ते देहापाशीच किती वेळ ऐकून, मग संबंध देहाचा आहे तर दुःख अंतःकरणाला होतच. पण जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून वृत्ती देहाला सोडती आणि त्या चिंतनाच्या द्वारे अंतर्मुख होऊन परमात्म्याकडे जाती आणि तिथे त्यालाच पाहती. तुम्हाला मी सांगितलं ती जगताला का पाहती? जगत नाही तर ती का आहे म्हणती. जी वस्तू नाही ते जगत आहे आणि जो आहे तो परमात्मा आहे. मग तिने आहेला सोडलं आणि नाहीला मन जोडलं, दुःख नाही होणार. हो माऊली, दुःखच होणार. मग तुम्हाला ते सांगितलं ना शेवटचं वाक्य, मला विसरायला व्हायला मला पण. आणि कसं असतं बेटा, आता थोडस विसर मला पण जास्त व्हायलाय. परिस्थिती कुठे अज्ञानाला जाळतात आणि मोक्षाला तुमच्या हातात देतात.
तर त्यांच्या कष्टाला फळ आपण द्यायचं उत्तर, नाही का हो? हो माऊली, द्यायला पाहिजे माऊली. हो माऊली. आत्मा आहे का नाही वाटतो. मग जगत नाही वृत्ती त्याला आहे म्हणते, परमात्मा आहे त्याला नाही म्हणते. नाही त्याला आहे केलं, आहे त्याला नाही केलं, म्हणून तर दुःख पदरात आलं. तुम्ही जगताला बघून वृत्ती चिटकत नसाल, व्यवहार होतो पण चिटकत नाही. त्याला एक उदाहरण देतो सुंदर. आपण ट्रेन मध्ये बसतो, ऑटोमध्ये बसतो. तुम्हाला जास्त ऑटोमध्ये बसावं लागतं. खूप फिरते मी, इथं पण बाहेर पण. जेव्हा ऑटोमध्ये असतो तर साईडला पुरुष असतो, जेंट्स, तर आपण त्याच्या साईडला असं सरकून बसतो, त्याला स्पर्श होऊ देत नाही. खरे का खोटे? बरोबर आहे, खरं आहे माऊली. जेव्हा आपला भाऊ असतो, ऐका, जेव्हा आपला भाऊ असतो, आपला पती असतो, तर आपण त्याला स्पर्श होऊ देत नाही का? नाही, चिटकून बसतो माऊली. मग तशी वृत्ती चिटकते परमात्म्याला, देहाला नाही, परपुरुषाला नाही. हे पर आहे. का तिथे जाते वृत्ती, का चिटकते? जेव्हा आपण बसतो ट्रेन मध्ये तर त्याला स्पर्श करू देत नाही. जागा भेटली, दुसऱ्या कोणतं सीट उठलं की तिथं जाऊन बसतो. एकटा अलग अलग नको, स्पर्श नको, त्याचा संबंध त्याच्या जवळच नको. तोडलं सीट कामा झालं, बाई जाऊन तिथे बसली, नको त्या पुरुषाच्या बाजूला, नको देहाच्या बाजूला आम्हाला. हे का कळत नाही? चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे, अगदी नाही माऊली. खूप बरोबर आहे. आणि उदाहरण खूप सोपं आणि पटण्यासारखं सांगितलं तुम्ही. मग तसंच आहे ना व्यक्तीचं. जेव्हा सीट समोर रिकामं झालं, अंतःकरण रिकामं झालं दोषानं, वृत्ती आत गेली ज्ञानानं, संबंध केला श्रवणानं, परमात्मा प्रगट झाला मोक्षानं, वृत्ती चिटकली आवेदानं. साष्टांग राम राम नमन. बाई. हे शिका बेटा. मी तुम्हाला रागवत नाही, सांगतेय. असं व्हा, पास व्हावं. आपण व्यवहारातून अलग व्हावं. समोरचा आक्रोश सरी करायला आपल्या अंगावर जरी आला तर आपण त्याला एका सेकंदात बाजूला टाकावा तो व्यवहार. त्याला ज्ञानी महात्मा म्हणतात बेटा. तुम्हाला मी शिकवणारी सत्र शिकवणारे की कसं टाकायचं वृत्ती, व्यवहारातून कसं बाहेर यायचं सांगणारी. माझं हेच काम आहे तिथं. मी फक्त जेवणासाठी बसणार, नंतर बायकाला बोलत राहणार आणि शिकवणारे. ज्याला व्यवहारात आहे, व्यवहाराचा विकार आहे का, व्यवहाराचा निर्विकारता, व्यवहार वृत्तीमध्ये चाललाय का, व्यवहार बाजूला चपेटला चाललाय, हे सगळं सांगणार आहे तुम्हाला तिथं. हो माऊली. सगळं सांगणार. हा, तो जर अंतःकरणात उतरला गेला साधूच्या हातानं, तर अंतःकरणाने बोध एकत्र आल्यावर परमात्म्याचा संबंध होतो. आणि तो संबंध भोगण्यासाठी आपला अंतःकरणाचा अधिकार पण असावा लागतो. ईश्वराचा संबंध आहे का देहाचा संबंध मी करतेय, करावं लागतं. हा संबंध टाकता येत नसेल तर टाकावा लागतो. आणि चिंतन करून पुढे जावं लागतं. अभ्यास खूप करावा लागतो. आणि वृत्तीला देहातून काढावं लागतं, अलग करावं लागतं, अलग. तर मोक्ष बेटा. नुसतं वाचून अनुवाद करून मोक्ष नसतो. अनुभव हा मोक्षाचा तुम्हाला घ्यावा लागतो. आणि तसं अंतःकरण व्हावं लागतं, आणि बोधात मनाने यावं लागतं, आणि हृदय पावन व्हावं लागतं. त्यासाठी सगळी सामग्री तुमच्यापाशी हवी असती. जिथे विवेक आहे, जिथे वैराग्य आहे, जिथे सत्संग आहे, जिथे सद्गुरु सेवा आहे, जिथे सद्गुरूचा सहवास आहे. मी सत्र करते कशासाठी करते? तुम्ही घरातून अलग राहू, काही तुम्हाला नको हेवा देवा करणं नको. रात्री सुटलं की बायला हे करा ते करा, हे करा ते करा, सारखं डोक्यावर वादळ असतं. पण सत्रामध्ये वादळ नसतं. टेबल जाऊन खायचं, चिंतनात यायची. हा लिंग देह नरक स्वर्गात जाईल, नाना उपाधी घेईल. म्हणून हा संबंध नको. हा संबंध टाकायचा आहे. वृत्तीला भगवंताकडे न्यायचंय, तिला ज्ञानमय करायचंय, तिला बोधात भिजवायचंय, तिला भक्तीमध्ये रुजवायचंय, तिला संताकडं घाण टाकायचंय, आणि त्या मनाला राम करायचंय. हे शिकावं बाबा. ह्या बॉडीतून, त्या देहातूनच मुक्ती आहे ना.
तुम्ही जर अहोरात्र जर प्रपंचात राहताल, अहोरात्र हे सुख दुःख भोगताल, तर तुम्हाला सोडवणारा साधू शिवा कोणीच नाही. मग सुख दुःख का होतं, तर तुम्हाला असा प्रश्न मी केला, उत्तर नाही तुमच्याकडं, पण मी उत्तर देणार ते मला आनंद तिथं. दुःख का होतं तुम्हाला देणार आहे. फक्त विचारा, तुम्ही काय पण विचारा, काही पण विचारा. कारण बुद्धी देहाकडे काय जाते, साधा प्रश्न आहे. वृत्ती देहाकडे काय येते पुन्हा पुन्हा. जी बोध आहेत ती, गीता आहेत ती, माऊलीचे पारायण करती, तीर्थाला पण जाते तो देह. मग तो ज्ञान तीर्थामध्ये का राहत नाही वृत्ती. सांगा, चूक आहे काय? बरोबर आहे माऊली, हे प्रश्न आम्हाला पडायला पाहिजे. कुशाल व्यवहार करा हो, व्यवहाराला बाधा नसते. पण व्यवहार करताना अलिप्त दशा असती, ती दशा कशी असती हे माऊलीच सांगतात, गुरु करून देतात. लिप्त आणि अलिप्त वृत्ती देहाशी लिप्त आहे. ते मोहामुळे, अज्ञानामुळे, तुमच्या व्यवहाराच्या विकारामुळे. तुमच्या व्यवहारामध्ये देह आहे, वृत्तीमध्ये देह तुमचा आहे. आमच्या वृत्तीत परमात्मा आहे, म्हणून ती वृत्ती देहाकडे जात नाही. व्यवहार धारता ते त्रास होत नाही, क्षणभर होतो. पुन्हा वृत्ती आपल्या भगवंताकडे येते. कारण धर्म अंतकरणाचे असतात, क्षणभर त्रास होतो. अंतकरण खोट आहे, ते त्रास नाहीच आहे, मी तो नाहीच आहे, ते दुःख माझं नाहीये. कारण जड देह आहे, त्या देहाला कळत नाही मला कोण बोललं ते. कारण जड आहे, असा ग्रंथ जड आहे, त्याला वरी आपणच न्यावं लागतं, खाली आपणच करावं लागतं. तसं देहाला चालवायला मन आहे मध्ये, लिंग देह तोची जड आहे, आणि हा केवळ जड आहे. मग ह्याला बोललेलं मनाला लागतं, पण मन जेव्हा रामात असतं ते बोलणं बाहेर जात निघून. रामातलं मन शब्दात नाही, आणि शब्दातलं मन रामात नाही. राम राम माई, रामकृष्ण हरी माई, राम राम माई. हे तुम्हाला बोध पाहिजे राजा. अभंग पाठ केला, आकडा पाठ केला म्हणजे तुम्हाला, तुम्ही अनुभवाला आत्मत्वाचा हा संभ्रम नका करू. पण ते पाठांतर, ते अभंगन पापांगन, त्याला आम्ही कवडी बिरकी मोजित नाहीत, कवडी नाही. अनुभूती सांग, तुझ्या अवस्था सांग, तुझ्या वृत्तीचा बदल सांग, तुझा अनुभव सांग. मग बाकीचं हे हो कर, हो काय लागलं उच्चार करते लोक. ते आता हे न काही करत नाही. आपलं लंगडी गाय, आपलं वासरात लंगडी गाय बरी, पण लंगडी एका पायाने, दूध बी देत नाही. पण पुण्य लागतं नैवेद्य खाऊ घातल्यावर. नैवेद्य खाते आमच्या घरचा, घरा नैवेद्य, दूध बी नाही, पाय बी नाही तिला. कळालं? हो माऊली. तर भगवंताकडं मनाला नेण्यासाठीच. तुम्हाला धन दिलंय तर त्याचा विनियोग चांगला होण्यासाठीच. मन दिलंय राम होण्यासाठीच. बुद्धी दिली ब्रह्माकार होण्यासाठी, देहाकार नाही. देहाकार राहते सदा कदा, आणि दुःख भोगती. मग बिमाऱ्या काय येतात तुम्हाला? ज्या बायला जास्त बिमारी तेवढी बाई घाणेरडी, निगेटिव्ह वृत्तीची असती. पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलती, आपलंच खरं म्हणती, धिंगाणा करती, ऍडजस्टमेंट नसते तिच्यापाशी, नसती, म्हणून सदा बिमार पडती. तुला नाही, बरोबर आहे माऊली. मी म्हणेल तेच खरं, मीच मोठी आणि मी शहाणी नाही. नम्रता, लीनता जिंकावं समोरच्याला, वैराला पण जिंकता यावं. नाही जिंकला बाजूला टाकावं. संबंध असताना ते बाजूला निघावं वृत्तीतून. त्याला ज्ञानी म्हणावं. उपाधीला धरू नये, तो मीच आहे, त्याच्यात मी आहे, असा भाव जागा झाल्यावर वैर संपत. मी नाही कळायचं भाषा तुम्हाला, खोले जाऊ द्या.
चला फक्त सांगितलं की आता तरी सावध व्हा, आपल्या सुखात या. तुमचं सुख आत्मसुख आहे. देहाच्या सुखासाठी भिका मागू नका देवाला. संताला भीक मागा, ज्ञानाची, मोक्षाची. देवाला नका मागू काही. संताला मागितलं की देव ऋणी होतो, ते कळून घ्या. चला सांगा ओवी नंबर काय आहे ते. 51 माऊली, 1551. हॅलो बोलले वा. हो माऊली. नक्कीच जायचंय. त्याला म्हणतात काशी हृदयाची. ते कळलं ओळख. ऐसा ब्रह्म मी हे विसरे. बाबा ते चालत तो विषय. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे. हेही सांडे तरी विरे, ब्रह्मपणही. जेव्हा बोधानं मी ब्रह्म आहे असं गुरुबोध देतात. ऐका, नीट विषय छान आहे, नीट ऐका. मी विचारणार नाही, कारण तुम्ही ऐका आता. घाबरू नका, मी नाही विचारत काही. मी ब्रह्म मी तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे. जेव्हा गुरुच्या बोधामध्ये मी देह वाटत होतं बुद्धीला, तेव्हा ज्ञानानं मी ब्रह्म आहे असं वाटलं. मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म हे ज्ञान वृत्तीमध्ये होतं. ह्याला वृत्तिगत ज्ञान म्हणतात, स्वरूपभूत ज्ञान म्हणत नाहीत. इथं वृत्ती पण आहे आणि मी ब्रह्म हा अभाव पण आहे, इथं ज्ञान पण आहे, पण सोबत वृत्ती आहे. पण वृत्ती जेव्हा बाजूला जाते आणि ती अनुभूती शिल्लक राहते, मग जग ब्रह्मत्व, जगामध्ये सगळा तोच आहे असा अनुभव येतो. त्याला म्हणायचं जग ब्रह्मत्व भरे. रामकृष्ण हरी. काय म्हणत माऊली त्याला. किती सूक्ष्म आहे बेटा, कसं सांगावं तुम्हाला आम्ही. याचा लय विचार केला. काही विचार केला काल. कालपासून झोपणं बंद केलं. नको म्हणलं, वजन अजून वाढले. ब्रह्म आहे हे विसरे. आधी वृत्तिगत ज्ञान झालं, ते सांगितलं गुरुनं, वेदानं, गीतेनं, कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, गीतेनं जगाला सांगितलं, ओवीनं बुद्धीला सांगितलं की तू ब्रह्म आहेस. बरं, मग बुद्धीमध्ये मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मग जेव्हा बुद्धी आणि ब्रह्म एकत्र येतात, ही बुद्धी अविद्येचे कार्य आहे, अग्नितत्व आहे. मग बुद्धी वृत्ती आणि मी ब्रह्म हे दोन आपत्ती आली. मग जेव्हा वृत्ती पण बाजूला गेली, तर मग तेव्हा वृत्ती जर बाजूला गेली, स्वरूप ज्ञान झालं, वृत्तिगत ज्ञान गेलं, मग चौकडे मीच आहे असा अनुभव आला. मग जग ब्रह्मत्व भरे असा अनुभव येतो. कसं काय मीच आहे म्हणून येतो का? नाही माई, नाही माई. फक्त महात्म्यालाच येतो माऊली. म्हणूनच तुमचं ते हे पाठ केलं, त्या काशीला गेले, तीर्थात आले आणि ते उगम बघून आले. म्हणत पडा, जे ब्रह्माच्या दुसरं कोणीच नाही, जगत नाहीच आहे. कोणता उगम बघते का दगडात जाऊन तो? येड्याचा बाजार, सगळा पिचाचा शेजार, हे कळत नाही, ते संपत नाही. मरुस तर पिंड संपत नाही आणि हे संपत नाही, हे कळत नाही. ऐका नाही, भयरंगातली बाई सांगून उपयोग नाही. मग मी हे विसरे, ते तर जगाचे ब्रह्मत्व भरे. अगोदर मी ब्रह्म आहे हे ज्ञान दिलं, अज्ञान गेलं. मग वृत्तिगत ज्ञान आहे, वृत्ती सोबतच म्हणजे अविद्याचा लेश आहेच. मग वृत्तीला टाकलं, मग मी ब्रह्म आहे असा अनुभव उरला. वृत्ती गेली, वृत्ती बाजूला गेली, अनुभूती राहिली आणि चौकड ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला. मग जग ब्रह्मत्व भरे. आत्मसाक्षात्कार म्हणतात, ब्रह्म साक्षात्कार. चौकडे तोच आहे, बाकी कोणीच नाहीये. जगताचा वाद आहे, वृत्तीचा निराश आहे आणि साक्षात्कार त्याचा आहे. सगळा तो दिसायला आहे. दिसणं म्हणजे जाणणं, जाणणं म्हणजे अनुभूतीत येणं, अनुभूती म्हणजे दिसणाऱ्या द्रष्टाचा वाद होणं आणि वादानंतर चैतन्य चौकड आहे असा स्पर्श होणं. त्याच्या वेळेला जगत नाहीच आहे, दिसून त्याला सत्ता नाहीच आहे. हा दिसणं हा भ्रम आहे. रज्जू अंधारात होती, सर्प वाटला, पण अंधार गेला तर सर्प नव्हताच, अज्ञान गेलं, जगत नव्हताच.
साष्टांग नमस्कार माऊली. काय कळावं काय कळू नये. चिंतन सुंदर असतं बेटा. ज्ञान आहे हे. हा वेद तुमच्यापाशी यायलाय. तुमच्या बुद्धीत थांबलाय तो बोध. बोध म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाने तुम्हाला खरे देव दर्शन करून दिले. ब्रह्मभाव जागा झालाय. देहभाव बंद केलाय. पूर्ण प्रसाद दिलाय. महावाक्याचा अनुभव आलाय. त्याला तत्वयोगी म्हणतात. ब्रह्मविद्ता म्हणतात तुमच्या भाषेत. त्याच्या भोवती अष्टमहासिद्ध्या असतात. त्या सिद्ध्या त्याला टाकत नाहीत. तो त्याला काही मागत नाही. तो आपल्या अनुभवातमोर येत नाही. सत्य दृश्य जगत उरत नाही. तो द्रष्टाभावात असतो. त्याचा व्यवहार साक्षीमध्ये रूपान असतो. व्यवहारात विकार नसतो. देहाचा संबंध नसतो. गुणाचा प्रवेश नसतो. कारण तो गुणाच्या पुढे असतो. बरोबर. ही भाषा कधीच बोलता येत नाही पण तुमच्या पुढे येईल. काय येईल माहित नाही रे बाबा. न कोणत्या अभंगात आहे न कोणत्या भागवतात ही भाषा. दाखव मला. पाठ बंद करते आताच्या आताच. नाही माऊली, कुठेच दाखव हे नाही. शब्द कुठे. कुठेच नसते माऊली. वृत्तीरहित असतो. ब्रह्मभावात असतो. स्वरूपामध्ये त्याचं वास्तव्य असतं. हा ढाचा असतो. त्याचं मिथ्यात्व असतं. पण तो त्या संबंध रहित असतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. जगाला पण तो ते ज्ञान देतो. आणि ज्ञानासोबतच तो राहतो. तो महान असतो. हे कळतच नाही आपल्याला. खरंच कळत नाही. खरंच माऊली, खूप कळत नाही. वाटलंच नाही वाणीतून एवढा वेद निघल, बोध निघल. ह्या देहातून या कुडीचं सार्थक होईल. तेथे जगत ब्रह्मत्व भरे. हे ही सांडी तरी विरे. मग ही जग ब्रह्म आहे हा अनुभव आला. ते बी सांडलं. हे ही सांडी मग विरे. ही ही सांडी तरी विरे ब्रह्मपण ये. हे ही सांडी हे पण टाकून दिलं. चौकड तो आहे. सगळं ब्रह्मच आहे हे पण सोडलं वृत्तीनं. मग तो विरे आला. कुठं? त्या स्वरूपामध्ये विगरून गेला. वृत्ती विगरली. अनुभव काय सांगायचा. वृत्ती संपली. कुणी बोलायचं? कुणाला बोलायचं? कसं बोलायचं? आणि का बोलायचं? साष्टांग दंडवत माऊली. माऊली. अवाच्य भूमिका म्हणतात. हे ऐकायला तुम्ही समोर पाहिजेत. पण आमचं पाप आहे तुमचं पुण्य आहे. खूप विषय प्रगल्भ झाला असता हा. कारण याला बोलता येत नाही आता. ऐका. हे ही सांडी तरी विरे ब्रह्म पणही. मग ब्रह्म पण तुझ्यात मुरलं. या वृत्तीनं सगळं ब्रह्म चौकड ब्रह्म आहे की त्याला जाणीव होती ज्ञानाची. ती जाणीव गेली. जगत गेलं. वृत्ती पण गेली. अनुभव राहिला. तो अवाच्य बनला. तो महात्मा अवाच्य पदावर गेला. त्याला म्हणतात भूमिका. बापरे. खूप छान माऊली. नमस्कार. भूमिका म्हणतात राजा. हो माऊली. तर त्यामुळे ती इच्छा आहे. हा प्रश्न मी भूमिका सांगितली त्याबद्दल बोलत तुम्हाला आनंदीमध्ये विचारलं कुणी तर. ऐसा मोडत मांडत ब्रह्मे. ऐसा मोडत मांडत ब्रह्मे. बाप रे बाप. अशी जी स्थिती ना की जे ब्रह्म पण ही विरे. असा अनुभव अर्जुनाला. मोडत मांडत. जो ब्रह्मभाव जागा होता त्यानं मोडला. उत्तर त्याला देहावर आले मांडला. बापरे. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. हे असं कळलं पाहिजे राजा. खरंच डोळे आहे. नुसत्या वाचून नाही हो झेपत ज्ञान. मोडत मांडत ब्रह्मे. बघा मोडत. ब्रह्मभाव मोडला त्यांना. अर्जुन ब्रह्मभावात होते आणि प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांना त्यांचा विचार मांडला. मोडत मांडत ब्रह्मे. ब्रह्माचा विचार मांडला. त्याला म्हणतात मोडत मांडत ब्रह्मे. लागतंय का आपल्याला घरी बसून असा विषय? नाही माऊली. नाही माऊली.
नाही लागत माऊली. नाही. म्हणून श्रवण हे नितांत प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला ते भैरंगाला मी बोलते ना पडापडा, त्याच्यामुळे बोलते. मग तुम्हाला हे कधी कळावं? बरोच तर भैरंग होय. त्याच्यात हे सांगितलंय आणि त्या अध्यात ती ओवी आहे, त्याचा नंबर आहे. नंबरच पाठ कर तू मरुस तर. अनुभव नको सांगू जगाला, येतच नाही तुला सांगतो कवा. त्या अध्यात ते श्लोक आहे. त्याला वाटतं मला इतकं पाठ आहे, तू सपाट आहे सपाट. पाठ सांगतो आम्हाला. ऐसा मोडत मांडत ब्रह्मे तो दुःखे देहाची या सीमे. बापरे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला, त्याला पुन्हा देहावर आणलं. देह म्हणजे दुःखाची सीमा आहे हे भगवंतानं केलं, हे अर्जुन बोलले. देहाची दुःखाची या सीमे ऐका, तो दुःखे देहाची या सीमे. तो दुःखे त्याला दुःख झालं. मी ब्रह्मभावातून बाहेर आलो, मला प्रश्न केला, उत्तर लागतं सांगावं लागतं देवाला. ब्रह्मभाव त्यानं सोडून दिला आणि देहाकडे आला. आणि देह म्हणजे दुःखाची सीमा आहे, तिथं थांबला आणि काय बोलला, मी अर्जुन येणे ना मी उभा ठेला. मला देवानं उभा केला, अर्जुन पण आणून दिलं. कसलं माऊली गुड आहे हो. पुढे खरंच आहे. कळतं का काय? काहीच नाही. तरी बायका बोलतात का मधल्या, ऐकतात थट खट्ट धटिंगत. आम्हाला कधी कळालं नाही. तुम्ही सांगा. टाइम झाला किती वाजले बघा, 8:10 का 8:05? 8:06 झालेत माऊली. एक ओवी घेऊ का? माऊली लोक स्वेद जळी झिरवूनिया. मग अर्जुनाच्या अवस्थेचा इथं सगळा बोध सांगितलं संदर्भ. ही ओवी जे अर्जुनाची अवस्था कशी झाली देहावर आल्यावर, तो कसा करू लागला, थरथर कापू लागला. का घाबरू लागला? मला नको देह भावात आणलंय ना. मी कोणत्या भावात होतो, मी किती आनंदात होतो, मी सोळंगामध्ये होतो, यांना का आणलं इकडं? त्या अवस्थेत असताना मी एक रममान होतो, मी अवाच्य होतो, मी त्याचा कान होतो. आणि पुन्हा देहावर आलो, त्यांना त्रास झाला, त्यांचा अंग थरथर कापू लागलं. का आलो इथं मी देहावर? बेटा खूप सुंदर आहे राजा, काय सांगा खरंच तुम्हाला. माऊली खूप सुंदर आहे. मग कापता पंतळी, त्याच्या ते हात कापता, त्याचे हात पाय थरथर कापायले. तरतळी दडपुनी रोमावळी, अष्टसात्वे रोमांच दाटले, अंगाचे केसाचे उभा टाकले, थरथर ते कापायला. घाम फुटला, अंगावरचे केस उभा टाकले, अष्टसात्वे भार थरथर दाटून आला, सगळं अंग थरथर कापायलं, रोमांच उठले अंगावर. आणि पुढे काय बोलले ऐका, खूप सुंदर आहे. दडपुनिया रोमामुळी, रोम म्हणजे केस, ते सुद्धा रोमांच झाले, त्याला पण दाबलं त्यांना. पुलकू स्वेद झळी, त्या रोमावर बारीक बारीक घाम फुटला, अंगातून घामाला घाबरून, आणि त्या घामाचं पाणी त्या केसावर आलं. त्याला म्हणतात पुलकू स्वेद झळी. छोटे छोटे थेंब त्या अंगावरच्या केसावर असं थांबले, सगळं अंग घामानं भजून, त्या ठेमानं भजून गेलं. सगळा थरकाप सुटला, सगळं अंगावर घाम फुटला, आणि त्या घामाचे थेंब बारीक बारीक केसावर दाटले, पूर्ण अंगावर ते थेंब दिसले. अर्जुनाची देहाची आकृती थांबली, पूर्ण अंगावर घाम फुटला. बापरे. रोम बापरे. माऊली काय अवस्था म्हणली. झिरवूनिया, इतकं बी घाम आला, थरथर फुटले, सगळ्या अंगात रोमांच दाटले, एक एक थेंब असं अंगावर दाटून घामानं शरीर भिजून गेलं. तरी पण त्याला दाबलं आणि भगवंताला अर्जुनाने उत्तर दिलं, झिरवूनिया. कशी असती अज्ञानाची थरकाप कसा होतो. आणि ते काय म्हणले एक वाक्य ऐका, दुःखे देहाची या सीमे, देहाच्या सीमेवर आले ते. तर तुम्हाला मी बोलले नाही तर बोलायचं, मला मुद्दाम म्यूट करायला होता. दुःखे देहाची या सीमे. सीमा म्हणजे इकडं भारत, इकडं नेपाळ, मधली बाउंड्री म्हणजे कोण आहे? सीमा. सीमा. कळायला कोणी नाही? हो. इकडं भारत इंडिया आणि इकडं नेपाळ, आणि मध्ये जी बाउंड्री संपला भारत सुरू झाला नेपाळ, तर मध्ये बाउंड्री असते ना ती सीमा. ठीक आहे.
मग तो ब्रह्मभावाच्या भागातून तिकून आला नेपाळमधून, आणि ती बाउंड्री भारताची आणि नेपाळची बी, दोघांची पण आहे ती. इकडून नेपाळ आहे, इकडून भारत आहे. इकडे देह भाव आहे, इकडे आत्मभाव आहे. देहाची अशी मी. खूप छान माऊली. स्टँडर्ड होत माऊली. खूप सुंदर. खरंच खूपच छान. इकडं नेपाळ आहे, आता सोडायचंय. इकडे ब्रह्मभाव आहे, तो टाकायचा आहे, आणि देहभावाकडे यायचंय. म्हणून घाम फुटलाय हे त्यांना सांगितलंय. दुःख देह भावाची असे मी. हो माऊली. ताई साष्टांग एवढं कळतं का पाहिजे वाचतं ना. नाही ताई, देहाची इतकी मी मग कापता करतळे दडपुणी रोमावळी पुलकुसळी झुणिया पंढरी पदाल विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. चला कोणी बोलू नका.